नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे TBN एक्झाम या YouTube चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि बॉम्बे हायकोर्ट भरती 2025 मध्ये जे प्रश्न येणार आहे मित्रांनो, याच्यामधले 50 ते 90% प्रश्न हमखास येणार पेपरमध्ये. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर गुरुकुल कोण आहे? तर मित्रांनो, तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डॉक्टर मनाली क्षीरसागर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर यांचे गुरुकुल म्हणून आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारत भारत डॉट धिस इंडिया हे पुस्तक कोणाचे आहे? भारत डॉट धिस इंडिया हे पुस्तक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अभिजित जोग यांचे हे पुस्तक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राणी दुर्गावती योजना कोणासाठी चालू करण्यात आलेली आहे? राणी दुर्गावती योजना कोणासाठी चालू करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आदिवासी महिलांसाठी राणी दुर्गावती योजना ही चालू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय बॉक्सिंग संघटनाचे अध्यक्ष कोण आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, राधाकृष्ण विखे पाटील, अमरसिंग, जयसिंग, प्रवीण दरेकर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अजय सिंग हे भारतीय बॉक्सिंग संघटनाचे अध्यक्ष आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबी मुक्ती गाव योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या राज्याने दीनदयाल उपाध्याय गरिबी मुक्ती गाव योजना सुरू करण्यात आलेली आहे, राजस्थान या राज्याने. नेक्स्ट प्रश्न आहे, 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी अंमलात आली? 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी अंमलात आलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1976. 1976 42वी घटना दुरुस्ती अंमलात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गट विकास अधिकारी कोणत्या खात्याचे अधिकारी आहे? गट विकास अधिकारी कोणत्या खात्याचे अधिकारी आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 ग्राम विकास खाते. गट विकास अधिकारी हे ग्राम विकास खात्याचे अधिकारी असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा प्राणी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड. रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा अभयारण्य स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळतात? भारतातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 विदर्भामध्ये सर्वात जास्त तांब्याचे खनिजे आढळतात. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? तो या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 त्रिकोणाकृती. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाकृती आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 20 फेब्रुवारी रोजी जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, नंदुरबार जिल्ह्यात कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तर तोरणमाळा हे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे थंड हवेचे ठिकाण आहे, तोरणमाळा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 तोरणमाळा. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणतात? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणतात? तर सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे?
महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3,07,713 चौरस किमी हे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना नदीला भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्हा हा निर्माण झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त आहे? तर मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची सीमा सर्वात जास्त महाराष्ट्र राज्याला लागून आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त लांब उत्पादन करणारे राज्य कोणतं? तर झारखंड. झारखंड हे राज्य सर्वात जास्त मित्रांनो, हा क्वेश्चन थोडा चुकीचा झालेला, एकदा बघावं लागेल काय याचं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर राष्ट्रपती हा भारताचा घटनात्मक प्रमुख म्हणून असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संविधान बनवण्यासाठी किती कालावधी लागलेला होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढे दिवस भारतीय संविधान बनवण्यासाठी लागलेला कालावधी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशातून घेतलेली आहे? घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशातून घेतलेली आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशातून घटना दुरुस्तीची पद्धत घेतलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्य मंत्रिमंडळ संयुक्तपणे कोणाला जबाबदार असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 विधानसभा. राज्य मंत्रिमंडळ विधानसभा संयुक्तपणे जबाबदार असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, घटना दुरुस्तीचे संबंधित कलम कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कलम 368 घटना दुरुस्तीचे संबंधित कलम आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, डायनामाइट स्फोटकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट स्फोटकाचा शोध लावलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वात प्रथम पेशीचा शोध कोणी लावला? सर्वात प्रथम पेशीचा शोध हा रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 रॉबर्ट हुक. नेक्स्ट प्रश्न आहे, कागदाचा शोध टिंबटिंब या देशामध्ये लागला. कागदाचा शोध हा चीनमध्ये लागलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 1937 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले? 1937 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले? तर फैजापूर येथे 1937 साली महाराष्ट्रातील फैजापूर या राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1944 मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1944 मध्ये समता संघाची स्थापना केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा आहे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.